घरीच कढईमध्ये केलेली ही खुसखुशीत नानकटाई तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आहे ना। आता ही खुसखुशीत नानकटाई बनवण्यासाठी तुम्हाला ओव्हन लागणार नाही, शिवाय डालडा पण लागणार नाही आणि मैदा तर अजिबातच नाही। अशी ही सुपर सॉफ्ट आणि छान चवीची नानकटाई तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। यामध्ये मी वाटीच्या प्रमाणामध्ये आणि ग्रॅममध्ये पण यामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे। तर या नानकटाईमध्ये अजिबात आपण मैदा तर वापरलेलाच नाही। तर ही नानकटाई कशाची आहे, तर ही नानकटाई आपण आज बेसनाची बनवणार आहोत। तर इथे मी बेसनची नानकटाई बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1/4 कप तूप घालून घेते, म्हणजे बरोबर 125 ml हे तूप आहे। तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी बटर घेतलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला जर डालडा घ्यायचा असेल तर तुम्ही डालडाही घेऊ शकता। आता मिक्सरवरती वाटलेली साखर आपण यामध्ये घालणार आहोत। साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल। इथे मी ज्या कपाने तूप घेतलं होतं त्याच कपाने मी इथे दळलेली साखर घेतलेली आहे, म्हणजेच बरोबर मी इथे 1/4 कप मी इथे साखर घालून घेतली आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला कंटिन्युअस आपल्याला फेटून घ्यायचं आहे। हे आपल्याला तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा रंग फिक्कट असा बदलत नाही, तोपर्यंत याला आपल्याला फेटायचं आहे। साखर आणि तूप फेटून घेतल्यामुळे आपली जी नानकटाई आहे तिला छान क्रॅक्स येतात आणि ती आतून छान अशी खुसखुशीत तयार होते। त्यामुळे ही आपल्याला प्रोसेस अजिबात स्किप करायची नाहीये, व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे। हे फेटून घेत असताना थोडासा हात दुखतो, थोड्याशा अंतराने हे पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर बघा इथे आता आपला हा कलर याचा फेंट होत चाललेला आहे, तरीही याला अजून आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हे बॅटर आपलं एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये आलेलं आहे। तर हे पहा, हे आपलं बॅटर अगदी व्यवस्थित हे बीट करून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे ते किती मस्त आलेलं आहे। आता यामध्ये एक चाळणी घेऊन यामध्ये 1 कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे। हे बेसन पीठ घेताना मी इथे हलक्या हाताने मी बेसन दाबून इथे घेतलेलं आहे। आणि इथे आता आपल्याला यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि सोबतच इथे मी 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालून घेते आणि तसंच इथे मी 1 टीस्पून वेलची पावडर घालून घेते। जर तुम्हाला इथे व्हॅनिला इसेन्स किंवा कोणताही इसेन्स तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही इथे वापरू शकता। आता आपल्याला हे व्यवस्थित नीट चाळून घ्यायचं आहे। या पद्धतीने बेसन आपल्याला चाळून घेतलं की आपली नानकटाई अजून हलकी व्हायला मदत होते आणि तसंच खुसखुशीत पण तयार होईल। हे बेसनचं पीठ चाळून घेत असताना मला खूपच म्हणजे वेळ पण लागत होता आणि ते चाळलं जात नव्हतं। त्यासाठी मी इथे 10 रुपयाचा कॉइन घेतलेला आहे। तर तो बघा, तो असा आपला जो कॉइन असतो तो मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित आता मी यामध्ये चाळून घेणार आहे। हा असा कॉइन टाकल्यामुळे आपलं बेसनचं पीठ अगदी बघा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपलं पटापट असं चाळलं जात आहे। आता कोणतीही नानकटाई असू दे तरीही आपल्याला आपण ज्याची नानकटाई बनवणार आहोत ते आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे। तर इथे पहा, आता आपलं इथे व्यवस्थित चाळून झालेलं आहे। आता व्यवस्थित हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघा याचा आपल्याला व्यवस्थित गोळा असा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि जर गोळा व्यवस्थित होत नसेल तर चमचाभर बेसन पीठ घालून पुन्हा मळून घ्या आणि खूप जास्त ड्राय झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप घालून पुन्हा व्यवस्थित मळून घ्या। पण यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाहीये। जर तुम्ही दुधाचा वापर केलात किंवा पाण्याचा वापर केला तर नानकटाई चांगली होणार नाही आणि नानकटाई ती खुसखुशीत न होता ती कडक होईल। एवढं प्रमाण घ्याल तर बरोबर होतं, पण कधी कधी बेसनाची क्वालिटी कशी आहे ते डिपेंड करतं। आता जर तुम्हाला यामध्ये रवा घालून ही बेसनची नानकटाई बनवायची असेल तर तुम्ही घालू शकता। रवा घालून बेसनाची नानकटाई तुम्ही बनवली तर ही छान होते। तर इथे आपण फक्त बेसनाच्याच पिठाची इथे नानकटाई बनवणार आहोत। आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण कढई प्रीहीट करायला ठेवून देऊयात। ही कढई आपल्याला आता 10 मिनिटांसाठी फास्ट गॅसवरती झाकून ठेवून गरम करायला ठेवून द्यायची आहे। बरेच जण कढईमध्ये नानकटाई बनवत असताना
यामध्ये तळाशी मीठ टाकतात आणि नंतरच ही ते आपली नानकटाई यामध्ये बेक करायला ठेवतात. तर मी तसं काहीही न करता ही बिस्किटं अशीच बेक करून घेणार आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये बिस्किट बेक करणार आहोत त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती बटर पेपर असं ठेवून द्यायचं आहे आणि पेपरला पण तेलाचा हात पुसून घेतला आहे. नानकटाई खाली याने जळणार नाही. आता एखादा असा चमचा घ्यायचा म्हणजे नानकटाई आपल्या सगळ्या एकसारख्या एका मापाच्या तयार होतील. काय होतं ना, कधी लहान मोठ्या अशा होतात. तर इथे गोल गोल हातावरती केलं की हाताच्या उष्णतेमुळे छान गोळा तयार होतो. आणि आता हलकंसं यावरती मध्ये दाब देऊन याला नानकटाईसारखा आकार द्यायचा आहे. फार जास्त सुद्धा याला दाबायचं नाही आणि या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता आणखी एक सुद्धा मी दुसरी नानकटाई तुम्हाला बनवून दाखवते. तर एवढ्याच प्रमाणामध्ये आपली नानकटाई व्यवस्थित परफेक्ट बनवून तयार होते. त्यामुळे प्रमाण यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता दुसरी नानकटाई सुद्धा इथे आपली बनवून तयार आहे. आता नानकटाई प्लेटमध्ये ठेवत असताना थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. कारण या जेव्हा बेक होत असतात तेव्हा त्या थोड्या आकाराने मोठ्या होतात. तर बघा, या प्रकारे मी अंतरावरती नानकटाई ठेवून घेतली आहे. आता यावर मी थोडेसे पिस्त्याचे चुरा घालून घेणार आहे म्हणजे ते दिसायला छान दिसतात. तुम्ही आवडीनुसार काजू, बदाम, गुलाबाच्या पाकळ्या, मगज बी काहीही लावू शकता. जेव्हा ड्रायफ्रूट लावत असाल तर जास्त आपल्याला याला दाबून असं लावायचं नाहीये. किंचितसं हलक्या हाताने याला प्रेस करून हे व्यवस्थित ड्रायफ्रूट यावरती चिकटवून घ्यायचं आहे. आता यावरती मी थोडंसं अजून छान दिसण्यासाठी इथे मी मगज बी पण घेतलेला आहे. तर आता हे बी मी यावरती लावून घेते. तर बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी ही नानकटाई बेक करत असताना अजिबात खाली मिठाचा वापर न करता ही मी नानकटाई बेक करून घेणार आहे. तर बघा, माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करत आहे. तर मी मीठ कधीच घालत नाही. मिठाने काय होतं ना, टेम्परेचर जास्त वाढतं आणि नानकटाई जी आहे ती लवकर खालून करपायला लागते आणि यासाठी मी अशीच ही नानकटाई ठेवून देणार आहे. तर इथे पहा, इथे बरोबर आपल्या कढईला 10 मिनिटं झालेली आहेत. आता ही बिस्किटं ठेवत असताना आपल्याला आधी खाली स्टँड ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आता इथे आपण बिस्किटे ठेवून दिलेली आहेत. आता ही बिस्किटं झाकण लावून आपल्याला 20 मिनिटाकरिता मंद आचेवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही फास्ट करायची नाहीये. मंदच गॅसवरती ही बिस्किटं भाजून घ्यायची आहे. तर आता आपण बरोबर 20 मिनिटांनी झाकण उघडून बघतोय तर आपण घेतलेलं जे साहित्य आहे ते अगदी परफेक्ट होतं. त्यामुळे अगदी छान अशी नानकटाई बनवून झालेली आहे. या नानकटाईवरचे तुम्ही क्रॅक्स बघा, तर या क्रॅक्समुळेच आपल्याला समजलं जातं की ही आपली नानकटाई अगदी परफेक्ट मापामध्ये ही तयार झालेली आहे. आता ही नानकटाई आपण स्टँडवरती काढून घेऊयात. तर ही पहा, कशी आपली नानकटाई बनवून छान अशी सुंदर झालेली आहे. सुरुवातीला नानकटाई खूप गरम असल्यामुळे नानकटाईला अजिबात काढायचं नाही. 10-15 मिनिटं जाऊन द्यायचं आणि नंतरच याला काढायचं आहे. कारण सुरुवातीला नानकटाई खूप गरम असल्यामुळे ती नरम असते. बघा, काय मस्त नानकटाई झाली आहे. रंग छान आला आहे. नानकटाई बेक करायला ठेवल्यानंतर 15 मिनिटं तरी अजिबात उघडायचं नाही. 15 मिनिटानंतर तुम्ही झाकण उघडून तुम्ही पाहू शकता. जर कढई पातळ असेल तर तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो. तर हे पहा, आपले नानकटाईचा रंग किती सुरेख आलेला आहे. तर आणि खाली तळालाही आपली नानकटाईचा छान असा गोल्डन कलर आलेला आहे. अजिबात ती कुठेही करपली गेलेली नाही. तर आता तुम्हाला मी एक नानकटाई तोडून दाखवते. तर बघा, किती छान अशी यामध्ये जाळी आलेली आहे. यावरती क्रॅक आले म्हणजेच नानकटाई आपली परफेक्ट झालेली आहे. आता ही आपली दुसरी प्लेटमधली ही नानकटाई आपण पाहतोय. तर बघा, दुसऱ्या प्लेटमध्ये आपण ठेवलेली नानकटाई बेक करून घेतली आहे. ती ही नानकटाई अगदी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला मी इथे प्रत्येक नानकटाई उचलून मागचा भाग दाखवत आहे. तर तो बघा, तुम्ही एकदम गोल्डन असा या नानकटाईला खालच्या भागालाही आलेला आहे. थोडीही नानकटाई आपली करपली गेलेली नाही. तर प्रत्येक नानकटाई तुम्हाला मी उचलून दाखवली आहे. तर तुम्ही बघितलं असेलच की नानकटाई आपली किती परफेक्ट अशी तयार झालेली.
तर या पद्धतीने नक्की बेसनची नानकटाई बनवा. संपूर्ण थंड झाल्यावरती ही नानकटाई एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवा. महिनाभर ही नानकटाई बाहेर राहतात. तर मी सांगितलेल्या या टिप्स वापरून तुम्ही जर नानकटाई बनवली तरीही तुमच्या नानकटाई यापेक्षाही सुंदर बनतील. तर तुम्ही नानकटाईचा प्रत्येक भाग बघा, तुम्हाला कलरही यावरती दिसत असेल. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजून येईल की ही नानकटाई आपली किती खुसखुशीत आणि किती अशी जाळीदार बनवून झालेली आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला अजून एक बिस्किट तोडून दाखवते. तर हे पहा, आपलं जाळीदार असं नानकटाई अगदीच खुसखुशीत तयार झालेलं आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही नानकटाई बनवून तयार होते. अगदी 100% ही जाळीदार बिस्किट या पद्धतीनेच तयार होतं. तर जेव्हा रेसिपी ट्राय कराल तेव्हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. तर भेटूयात अशाच छान छान नवीन एका रेसिपीसोबत. बाय बाय.